आकाची नार्को टेस्ट करा। धसांची मागणी, कुणाचं टेन्शन वाढणार? बीड हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट येणार? सरपंच हत्येशी संबंधित प्रकरणी मोक्का अंतर्गत अटकेत असलेल्या वाल्मिक कराड भोवतीचा फास आता आवळला जात असतानाच दुसरीकडे फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रांनी अशोक मोहिते या तरुणाला जीवघेणी मारहाण केली आहे। त्यामुळे हे प्रकरण आणखीनच तापलंय। तर फरार आरोपी कृष्णा आंधळेला पकडण्यासाठी आणि आकाच्या गँगचा माज उतरवण्यासाठी धसांनी आकाच्या नार्को टेस्टची मागणी केली। मी आका आणि त्याचे सर्व सहकारी यांची नार्को टेस्ट करायची सांगितलेली आहे। दुसरं असं आहे की 2 महिने झालं तरी कृष्णा आंधळे अजून फरार आहे। म्हणजे मी अजूनही म्हणतो की ह्या आका आणि त्यांच्या गँगचा माज संपलेला नाही। सरपंच हत्येला 2 महिने उलटून गेले, तर या प्रकरणात आतापर्यंत वाल्मिक कराडसह 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मात्र अजूनही कृष्णा आंधळे पोलिसांना गुंगारा देतोय। त्यामुळे कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करण्यात आली। मात्र आरोपींकडून सत्य जाणून घेण्यासाठी वापरण्यात येत असलेली नार्को टेस्ट नेमकी कशी करण्यात येते पाहूया। नार्को टेस्ट मध्ये सायकोऍक्टिव्ह या ट्रुथ ड्रग्सचा वापर, सोडियम पेंटोथल पासून इंजेक्शनची निर्मिती। हे ड्रग्स दिल्यानंतर आरोपी संमोहित होतो। आरोपीचं आत्मभान आणि कल्पनाशक्ती थांबते। या स्थितीत आरोपीला खोटं बोलणं अवघड जातं। तज्ज्ञांच्या देखरेखीखाली नार्को टेस्ट केली जाते। वाल्मिक कराडनं पुण्यात शरणागती पत्करल्यानंतर त्याच्या नार्को टेस्टची मागणी करण्यात येत होती। मात्र कराडच्या शरणागतीला महिना उलटून गेल्यानंतरही त्याची नार्को टेस्ट करण्यात आलेली नाही। या उलट प्रशासनाकडून कराडचे लाड पुरवले जात असल्याचा आरोप सत्ताधारी आणि विरोधकांकडून करण्यात येत होता। मात्र आता भाजप आमदार सुरेश धसांनीच कराड आणि त्याच्या साथीदारांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली। त्यामुळे प्रशासन धसांची मागणी मान्य करून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा छडा लावणार की धसांची मागणी धुडकावून कराडचे लाड पुरवत राहणार याकडेही आता लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।